बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर श्री संत गजानन महाराजांची एक प्रतिकृती साकारली आहे। ती स्वतः रवी इंगळे या आर्ट करणाऱ्या एका पेंटरने मी तुम्हाला दाखवतोय। हे स्वतः हाताने म्हणजे ब्रशने आणि स्वतः कलर तयार करून ही संत गजानन महाराजांची कृती जी आहे ती या ठिकाणी साकारलेली आहे। हे शेगावचं एक रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी कॅन्टीनचं काम सुरू आहे आणि त्या कॅन्टीनच्या एका भिंतीवरती गजानन महाराजांची हुबेहूब जी समाधी स्थळावरची जी काही प्रतिकृती आहे गजानन महाराजांची ती या ठिकाणी हुबेहूब साकारली आहे। स्वतः जवळपास 20 ते 25 दिवस लागले ही प्रतिकृती साकारायला। त्याच्याच बाजूला ही रेल्वेचा एक कोच आहे, त्याच्यावरती आनंद सागरचा जो हुबेहूब देखावा आहे तो सुद्धा या ठिकाणी रेखाटला असल्याचं आपल्याला दिसतंय। म्हणजे एकंदरीत पाहिलं तर कला काय असते हे रवी इंगळे या जो पेंटर आहे त्याच्याकडनं शिकायला काय हरकत नाही। ज्या पद्धतीनं आनंद सागरला जे देखावे तयार केलेले आहेत सेम देखावे या ठिकाणी या रेल्वे कोचवर रेखाटलेले आपल्याला दिसतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे गजानन महाराजांची जी प्रतिकृती आहे ही जे रेल्वेमधनं जे काही नागरिक असतील किंवा भाविक असतील जे शेगावला उतरतात त्यांच्या नजरेमध्ये हे भरून दिसते। आपल्यासोबत रवी इंगळे ज्यांनी हे हुबेहूब पेंटिंग तयार केली त्यांना विचारू की नेमकं किती दिवस लागले, काय नेमका उद्देश होता, काय नेमका उद्देश होता गजानन महाराजांची हुबेहूब जी प्रतिकृती या ठिकाणी साकारली, काय उद्देश होता नेमका? उद्देश हाच होता की बा जे भाविक भक्ती इकडे येतात आपल्या दर्शनाला, काही भाविक भक्तांचं दर्शन होत नाही तर गडबडमध्ये ते येतात आणि निघून जातात। पण काही आल्यानंतर त्यांना तिथून महाराजांची प्रतिकृती दिसली तर त्यांचं दर्शन व्हायला पाहिजे समाधीघरातलं। तर काहींना गडबड असते, कोणाला कसं असते, कोणाला लवकर जायचं असते, कोणाची गाडी लवकर सुटते, ह्या उद्देशाने समजा त्यांना जाता जाता का होईना त्यांचं दर्शन व्हायला पाहिजे। आणि रेल्वे कोच रेस्टॉरंट म्हटल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचपैकी साध्या पेंटिंग असतात, बट मी माझ्या विचारातून असा विचार केला की बा महाराजांचं पण दर्शन व्हायला पाहिजे आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडेल या उद्देशानं मी ही पेंटिंग केली। नक्कीच, म्हणजे जे रेल्वे स्टेशनवरती जे काही भाविक येतात गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी शेगावला, ज्यांचं दर्शन होऊ शकणार नाही गर्दीच्या अभावी, ते भाविक या ज्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये ही जी पेंटिंग उभारली आहे त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होतील हा एक उद्देश ठेवून रवी इंगळे या पेंटरने ही गजानन महाराजांची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारली आणि जवळपास 25 दिवसांचा कालावधी ही स्वतः हाताने बनवून लागलेला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।